यायला किती वेळ आहे अजून? हा सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते. 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबिळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली. एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते. 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत. सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली गोव्याची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत. आता त्या ठिकाणी जे काही वर्क आहे ते चाललेलं आहे. 3 बॉडीज मिळालेल्या आहेत आणि अजून बॉडीज शोधण्याचा प्रयत्न चालला आहे, त्या देखील मिळतील. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची दुर्घटना आहे आणि खरं म्हणजे या संदर्भात पहिल्यांदा कोणाला माहितीच नव्हती, पण नंतर हे मिसिंग आहेत लक्षात आल्यानंतर शोध घ्यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी लक्षात आलं की अशा प्रकारची दुर्घटना झाली आहे. त्या संदर्भात आता पुढची कारवाई चाललेली आहे. नीट संदर्भात एक महत्त्वाची घडामोड होती. लातूरमधल्या आपल्या एका विद्यार्थीने नैराश्यातून आत्महत्या केली. गोवा आणि कलबुर्गी अशा आता 3 विद्यार्थ्यांचा एकूण आत्महत्यामध्ये समावेश दिसतोय. बघा, ज्या लोकांनी नीटमध्ये मिठाचा खरा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे. आणि आता केंद्र सरकारने आणि जी काही एक्झाम ऑथॉरिटी आहे यांनी याचा कॉग्निझन्स घेतला आहे. याची पाळंमुळं खणून काढलेली आहेत, अटक देखील झालेली आहे. आणि मला विश्वास आहे पुढची नीटची परीक्षा जी आहे ही अतिशय योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी होईल. कुठल्याही प्रकारे कोणाला त्याच्यात गडबड करता येणार नाही. विधान परिषदेच्या संदर्भातलं काय ते असं आहे की आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे. राष्ट्रवादीसोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे. आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल.